नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने विंदा कुसुमाग्रज खांडेकर या पुस्तकातील विंदा दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 7 भागांपैकी 3रा भाग वाचतो. नटी. कोकणातल्या एका खेड्यातील तिथंच मथुआतेकडील घालवलीच्या खेडूत शाळेत पहिली 4 पुस्तके शिकलेल्या या विंदा नामक मुलावर मार्क्सवादापासून मानवतावादापर्यंतचा प्रभाव कसा काय पडला? सूत्रधार. कविरायांना आयुष्यभर साथ संगत करणाऱ्या प्रवक्त्याच्या रूपातील या त्यांच्या मित्रालाच विचारूया. प्रवक्ता. विंदांच्या वैचारिक प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर प्रथम ते सावरकरवादी, हिंदू सभावादी, आर्य समाजिस्ट वगैरे होते. हैदराबाद संस्थानात भागानगर सत्याग्रहात भाग घेऊन तब्बल 7 महिन्यांची दंडाबेडीत सहितची सक्त मजुरीची शिक्षाही त्यांनी भोगली. तेथील तुरुंगात मुक्तिरामजींमुळे वेद उपनिषदांकडे वळले. पुढे तासगावला शिक्षक असताना गोरे मास्तरांच्या सहवासात गांधी विचारांकडे झुकले. चरख्यावर सूत काढण्यापर्यंत मजल गेली. जथानेता. तिथंच आमच्या कॉम्रेड राजा करंदीकरांमुळे हे कविराज मार्क्सवादाकडे झेपावले. पण यांना खरा वैचारिक दणका दिला तो पंडित राहुल संकृतायन यांच्या व्होल्गा ते गंगा या ग्रंथाने. पुढे मुंबईत आल्यावर रेशनिंगच्या नोकरीच्या निमित्ताने वेश्यावस्तीतील भांडवली भोगयंत्राचे विदारक जीवन पाहिले. शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, अण्णाभाऊ साठे या सर्जनशील आणि कृतिशील साम्यवादी मित्रांमुळे त्यांनी दरिद्री पण झुंजार कामगारांचा सारा गिरणगाव पाहिला, अनुभवला. प्रवक्ता. या साऱ्या अनुभवातून त्यांची मानवतावादी मार्क्सवादाची वैचारिक बैठक पक्की झाली. कौसार. वेडे वाकडे कथ्थक सदृश हावभाव करीत एक भटजीचा एका सुनबाईंसह प्रवेश. कौसपूर्ण. भटजी. मंडळी, तुमच्या कविरायांच्या या प्रवासातील एक थोडा असलेला वेडापिसा आणि थोडा नसलेला वेडापिसा भटजी सांगायचाच राहिला. आमच्यातीलच आमचा मित्र, ज्याचा प्रभाव केवळ याच्या अमर जनतेच्या आवेशावरच नाही तर थोडाफार याच्या सर्वच कवितेवर पडलेला आहे. सूत्रधार. हे आम्ही काही वेगळंच ऐकत आहोत. भटजी. मारांच्या गळ्यातील थुंकीच्या मडक्यातच काशीतील कुंडे करतात आत्महत्या या अमर जनतेच्या त्यांच्या कवितेत त्या माणुसकीला कलंक फासणाऱ्या प्रथेचा आणि धर्माच्या नावाखाली लादलेला अमानुषतेचा जो धिक्कार केलेला आहे त्याचा मूळ कशात आहे? सूत्रधार. त्या वेड्या की पिशा भटजीमध्ये. भटजी. आणखी नाही का? म्हणजे खात्रीच होईल याबद्दल तुमची. मंदिरद्वाराजवळी वा बाहेरी पडत्या भिंती भवती अर्ध उपाशी महार अथवा चांभार कुणी थोडे भिंतीवरुनी पुढे झुकावून माना प्रयत्नपूर्वक ऐकत कीर्तन जे ऐकाया येना. हे यांच्या कीर्तन कवितेतील महार सांभारांचे दारिद्र्य आणि त्यांना देवकीर्तन ऐकण्यासाठी मंदिराच्या भिंतीच्या आत केलेला मज्जाव या अन्यायकारक रूढीचा केलेला धिक्कार याचं बीजही यांच्या त्या जन्मदात्या विक्षिप्त वाटणाऱ्या भटजीमध्येच दिसतं. सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याचा अनुभव भटजींच्या सोनबाईंनी घेतले आहे. कविपत्नी. आपला लेख माझ्यासारख्या एका विधवेबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहे हे कळल्यावर त्या दूरच्या कोकण खेड्यातून पुण्याला येऊन आशीर्वाद देण्यासाठी ते जातीने हजर राहिले. विवाहाची नोंदणी करणारा रजिस्ट्रार मुसलमान होता. याबद्दल त्यांची किंचितही हरकत वा नाराजी दिसली नाही. आणि हे महार सांभारांबद्दल जे काय बोलणं चाललंय त्याबद्दल सांगायचं झालं तर त्यावेळेच्या खेड्यातील सर्वस्वी सोवळ्या ब्राह्मणी वातावरणात विक्षिप्त वाटणाऱ्या या खऱ्याखुऱ्या शहाण्या ब्राह्मणाने त्या खेड्यातील अस्पृश्यांचा सदोदित कैवार घेतला. अगदी एकनाथांसारखं महार ब्राह्मणांना लाडवाचे सारखेच पक्वानं वाढवून स्वतःच्या घरावर ग्रामण्य ओढवून घेतलं. स्वतःचा काही एक दोष नसताना पहिल्या बायकोच्या पुत्रप्राप्तीसाठी अंधश्रद्धेने नरबळी देण्याच्या प्रयत्नापायी तिच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेबरोबर यांनीही
घरावर लादलेलं दुसरं ग्रामण्यही कणखरपणानं सोसलं. सूत्रधार ताठ कण्याचा हा निर्भय माणूस लोकमान्यांच्या केसरीच्या वाचनातून घडला होता. भटजी आणि मंडळी याच्या त्या अमर जनतेत नकळत आलेला 2 वाघांना कोयत्याने कापणारा धुळ्या धनगर हा पण याचा तो भटजी बाप, ज्याने गोठ्यातील वासराची मानगूट पकडणाऱ्या वाघावर कोयत्याचे घाव घातले होते. सूत्रधार आणि भटजी बुवा ती जनता अमर आहे आणि संहिता यांच्या 2 कवितांमध्ये जो महारोग्यांचा उल्लेख आहे त्याचा संबंध कविरायांच्या बापाच्या मानवी संवेदनेतून आलेल्या विलक्षण धैर्यावरच आहे ना. जथानेता विध्वंसक विज्ञानावर पचाकन थुंकून हसतो महारोग हर एक खेड्यातून, खुपसतो डोळ्यातून सडलेली बोटे, या आहेत ओळी जनता अमर आहे मधील. कविपत्नी परसू काकांची बोटे झडल्यावर ऐन मध्यरात्री दादाने त्यांना दहीभात भरवला आणि नंतर एक डोळी डोंगराच्या आधाराने भेंडवताकडे घसरू लागली. या ओळी आहेत संहितामधल्या. भटजी ती घडलेली सत्यकथा तर भयानकच आहे. या तुमच्या कवीच्या भाऊबंदांपैकी एक वृद्ध ग्रहस्थ महारोगामुळे शेवटी असहाय्य अवस्थेपर्यंत पोहोचले. त्यांना हलता येत नसे. सडलेल्या मांसाचा एक गोळा अशी अवस्था. एक दिवस त्याचं विनूला म्हणजे विंदांच्या बापाला बोलावणं आलं. भाऊबंदकी होतीच, तरीही यांचा बाप गेला. तो महारोगी सडलेल्या मांसाचा गोळा विंदांच्या बापाला म्हणाला, विनू आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही, तरी तू माझ्यासाठी सांगतो तेवढं कर. यात पाप नाही, मला यातून सोडव. तुझ्याखेरीज दुसरं कोणीही हे काम करू शकणार नाही. माझे हातपाय धड असते तर मीच बुडी घेतली असती. माझ्या विश्वासातला एक गडी आहे, तो डोळीला खांदा दे. दादा विचारात पडले, पण त्यांनाही ते हाल असह्यता बघवत नव्हती. त्यांना वाटलं यांना सोडवावं. त्यांना दहीभात भरवला, डोळीत घातलं आणि डोळे भेंडवताच्या कोंडीत बुडवले. सगळा व्यवहार रात्री 12 नंतर झाला. प्रवक्ता विंदा त्या आठवणीत गेले की सांगतात, कोकणात गेलो आणि ती कोण पाहिली की अजून छातीत धसकतं. लहानपणीच त्या अघोरी जगाची जाणीव झाली. ती कवितेत उतरलीच भटजी महाराज, पण ते सगळं चमत्कारी भयानक कधीच सुदिंग वाटलं नाही. एक प्रकारची नास्तिकता आली. तीच मग मार्क्सिझमच्या दिशेने पुढे सरकली. वडिलोपार्जित यात इकडचं तिकडचं येणारच. जथानेता श्रीना पेंडसे म्हणायचे, याचा बाप म्हणजे डोस्टोव्हस्कीच्या कादंबरीतील पात्र आहे. प्रवक्ता याबद्दल विंदांची प्रतिक्रिया काय असेल? खरंच आमचे तीर्थरूप म्हणजे एक जिवंत कृतिशील पात्र. आम्ही मात्र फक्त कविता करीत राहील. कृतिशीलता शून्य. एक आव्हान समोर आलं होतं. अगदी घरातच उभं राहिलं होतं. कविपत्नी स्वयंपाक घरकाम इत्यादीसाठी घरात राहायला आलेल्या एका बाईच्या रूपानं उभं राहिलेलं आव्हान. बाई तथाकथित खालच्या जातीची, पण आमच्या घरात ओवळं सोवळं नाही, जातपात भेदाभेद नाही. तिला अगत्यानं पांघरून अंथरूण देऊन रुजू करून घेतलं. बाई स्वयंपाकाला आणि इतर कामांना ठीक होती. पण 15 दिवसांनी आमच्या लक्षात आलं की बाईजवळ आम्हाला न दिसे अशा पद्धतीने ठेवलेली एक बाटली आहे आणि रात्री निजण्याच्या सुमाराला आम्ही झोपल्यानंतर त्यातलं काहीतरी रोज ती पिते. आम्हाला हा प्रकार थोडा चमत्कारिक वाटला. कसल्या तरी औषधाचा, दारूचाही संशय आला. शेवटी एक दिवस ती बाई कशाला तरी बाहेर गेलेली असताना तिच्या बोचक्यातली बाटली हळूच काढून घेतली आणि फॅमिली डॉक्टरांना दाखवली. अहो, हे महारोगावरचं प्रसिद्ध औषध आहे. डॉक्टरांच्या या उद्गाराने आम्ही हबकलोच. बाई परत आल्यावर तिचं बारकाईने निरीक्षण केलं. हातपाय ठीक दिसत होते, पण नाक, कान, एकूण चेहरा आम्हाला थोडा वेगळा दिसू लागला. म्हणजे एक महारोगी बाई रात्रंदिवस आमच्या घरात वावरत होती, स्वयंपाक पाणी करत होती. आम्ही पराकोटीचे अस्वस्थ झालो. बाईची करुणा आणि कुटुंबियांची काळजी या कात्रीत सापडल्याने आमची झोप उडाली. प्रवक्ता
विंदा स्वतः 19व्या शतकात मोलोकाई बेटावर 700 महारोग्यांसाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या फादर डमायन या बेल्जियन मिशनऱ्याला महान संत समजणारे आणि या उभयतांना फादर डमायनसारखे काम करणारे बाबा आमटे यांच्याबद्दल परमादर. त्यांच्या आनंदवनात स्नेहसंमेलनाचे पाहुणे म्हणून 3 दिवस राहून आलेले. कविपत्नी. आम्हाला त्या बाईची स्थिती दयनीय आहे हे उत्कटपणे जाणवत होतं. पण मुलाबाळांच्या घरात हे साहस करण्याची आमची दोघांचीही ताकद नव्हती. आम्ही बाईला त्या महिन्याचा आणि आणखी एक अधिक महिन्याचा पगार दिला. किरकोळ खर्चासाठी आणखी थोडे पैसे दिले आणि तिला दिलेल्या अंथरूण पांघरुणासकट तिची रवानगी केली. बाई दुर्दैवी पण समजूतदार होती. तिने कसलीही तक्रार केली नाही. प्रवक्ता. विंदा अस्वस्थ होता आणि म्हणतात, आम्ही मात्र पुढे अनेक दिवस आणि अजूनसुद्धा त्या प्रसंगाने बेचैन होतो. आम्ही ते आव्हान स्वीकारण्यात कमी पडलो याची लाज वाटते. अगदी घरगुती गप्पातही आम्ही तो विषय टाळण्याचाच प्रयत्न करतो. कविमित्र. मात्र याबद्दलची थोडी संवेदना व्यक्त झालीच त्या कविता. भटजी. हे झाले 1-2 गंभीर विषयांबद्दल. थोडं हलकं फुलकं म्हणजे तुमचे कविराय त्या भटजी बाबाच्या ज्या खेड्यात वाढले, धडपडले, ज्या जांभ्या दगडांच्या विहिरीत पडले, ज्या खाडीत बुडता बुडता वाचले, ज्या नारळी पोफळींवर चढले, ज्या आंबे चिंचांवर पाघळले, त्याचे या कवितेतील दर्शन. सूत्रधार. म्हणजे तुमच्या कोकणचा लाटालाटांचा सागर किनारा आणि नारळी पोफळींचा हिरवागार रानपिसारा. कविपत्नी. कोकणातलं आमचं मामंजीचं हे घर बघा ना. मी लग्न होऊन प्रथमच इथं आले ना, तेव्हा मन अगदी मोहरून गेलं. मामंजीचं घर म्हणजे कोकणातले सगळे निसर्गाचे वैभव साक्षात समोर. घरासमोर प्रशस्त अंगण, अंगणाच्या पुढे आणि आसपास आंबा, चिकू, केळी, फणस अशी झाडे. खाली उतरलं की भात शेती. रात्री अंगणात खाटेवर पडलं की वर चांदण्यांचा आकाश, झुळझुळ वाहणारा गार वारा, परसातल्या बकुळीचा आणि आंबेमोहराचा सुगंध. कविमित्र. हे ऐका गरजणाऱ्या दर्या किनाऱ्यावरील माडांचे, त्यांच्या कवितेतील प्रचंड तांडव. हे माडानो, सायंकाळी सुरुवाती समृगाच्या, दर्यावरचे वादळ पिऊनी चढतो कैफ तुम्हाला. आणिक त्या धुंदीतच सर्वांगाला घुसळीत, डोक्यावरच्या झिंजोट्या पिंजारीत, नारळ रूपी नररुंडाची घालून मुंडा माला, कृषकटीच्या पोफळींना उरी कवटाळीत, वाळवंटाच्या उघड्या व्यासपीठावर कल्पांतीचे प्रचंड तांडव तुम्ही मजला दावित, कल्पांतीचे प्रचंड तांडव तुम्ही मजला दावित. सूत्रधार. आता कविता झालेली कविरायांची स्पर्शाची पालवी ऐकूया. समीक्षिकाबाई बोलतात छान, वाचतीलही छान. ती एक संध्याकाळ, तिच्या स्पर्शाच्या पालवीनं आपल्यालाही पालवणारी. समीक्षिका. स्पर्शाची पालवी फुटलेलं झाड चांगलंच बहराला आलं आहे. अजून संध्याकाळ रेंगाळते आहे. तिला पृथ्वीचा स्पर्श सोडवत नाही. तिचे सोनरेशमी हात पृथ्वीच्या गळ्यात अडकले आहेत. तिच्या स्पर्शाने वाळूसुद्धा शहारली आहे. आज माड मोरपिस झाला आहे. आपल्या झावळ्यांचा पिसारा फुलवून तेही मावळतीत मिसळले आहे. आता अंधार नाही आणि प्रकाश नाही, फक्त त्यांचा परस्परांना होणारा स्पर्श तेवढाच शिल्लक आहे. निजलेल्या मुलाच्या अंगावरचा हात आईने हळूहळू काढून घ्यावा, तशी संध्याकाळ आपला हात हळूहळू काढून घेत आहे. रसिका. या सुंदर निसर्गानं वेढलेल्या कोकण घराचं वर्णन विंदांनी केलंय अस्सल कोकणी भाषेत. रसिका आणि कोरस. चेडवा ये गो माझ्या घरी, 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 जामकरंदानी आडभरलीनी आंबो पाना परी, जामकरंदानी आडभरलीनी आंबो पाना परी,
फुलावळीची माझ्या परसाची जमीन दडवतात पुरी. चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी. 22 बरके 22 कापे फणस घरा शेजारी. 22 बरके 22 कापे फणस घरा शेजारी. कलमांसमोर माझ्या खळ्यावर झुलती अब्दागिरी. चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी. अमृतावाणी पाटाचं पाणी वावतय बारमाही दारी. अमृतावाणी पाटाचं पाणी वावतय बारमाही दारी. माझा गोवागर माडांचा हा घर पोफळ 100 तरी. चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी, चेडवा ये गो माझ्या घरी. मळू मुरडता आंबे मोर डुलता घम घमता मगदरी. मळू मुरडता आंबे मोर डुलता घम घमता मगदरी. दर्योग रस्ता ऐकूक येता गाता तालावरी. चेडवा ये गो माझ्या घरी, 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 चेडवा ये गो माझ्या घरी. इकडे हा भाग थांबवतो. धन्यवाद.